नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. हळूहळू आता बाहेर आपण अनुभवायला लागलोय तो उन्हाळा आणि दिवसेंदिवस त्याची तीव्रता वाढत जाणार आहे. सूर्याला आपण मित्र म्हणतो. आपलं सगळं जीवनच त्याच्यावर विसावलेलं आहे, अवलंबून आहे. हा आपला मित्र आपल्याला ऊर्जा पुरवठ्यामध्ये सुद्धा अशीच निरंतर साथ देऊ शकतो. त्याच संदर्भात आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत. आजच्या आपल्या चर्चेचा विषय काय आहे बघूया. आजच्या सखी सह्याद्रीमध्ये आपण बोलणार आहोत सौर ऊर्जा. ऊर्जेचा अक्षय ठेवा. अक्षय म्हणजे कधीही न संपणारा, सतत आपल्या बरोबर असणारा असा ठेवा म्हणजे सौर ऊर्जा. ही सौर ऊर्जा कशाकशासाठी आपण वापरू शकतो, तिची साधनं कोणती आहेत, कशा पद्धतीने तिला चॅनलाइज करता येतं, या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत हेमंत कुलकर्णी सर. नमस्कार सर. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. सर महाव्यवस्थापक ग्रामीण ऊर्जा महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण पुणे इथून आले आहेत आणि या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला देणार आहेत, आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तुमच्या मनात काही प्रश्न असतील, शंका असतील की पॅनल कसं बसवायचं किंवा कोणत्या कोणत्या कामांसाठी आम्ही सौर ऊर्जेचा वापर करू शकतो, असे काही प्रश्न असतील तुमच्या मनात तर आम्हाला जरूर विचारा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 एसटीडी कोड. जी मंडळी मुंबईच्या बाहेरून फोन कॉल्स करणार आहेत आणि जी मोबाईलच्या माध्यमातून फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी. आपण फोन करताना आजचा जो आपला विषय आहे सौर ऊर्जा, ऊर्जेचा अक्षय ठेवा, या अनुषंगानेच जर प्रश्न विचारलेत तर नव्या नव्या गोष्टींची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. मोबाईलच्या माध्यमातून जर बोलणार असाल तर अशा ठिकाणी जाऊन आपण बोलणार आहोत जिथे नेटवर्क उत्तम असेल, जेणेकरून आवाज कट होणार नाही. आणि हां, प्रश्न विचाराल तेव्हा टीव्हीचा आवाज मात्र प्लीज आपण पूर्णतः बंद ठेवणार आहोत, जेणेकरून तुमचा आवाज इथपर्यंत सलग पोहोचेल. या काही गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर चर्चा अधिकाधिक खुलत जाईल आणि अनेक गोष्टींची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. कुलकर्णी सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. आणि सौर ऊर्जा, ऊर्जेचा जेव्हा आपण म्हणतो, जे आपण वापरतो ऊर्जा, त्याचे कोणते कोणते प्रकार आहेत आणि कोणाकोणाचा त्याच्यात समावेश होतो? अगदी बरोबर. यामध्ये आपण ऊर्जेचे मूळ स्रोत जर बघायला गेलं तर ऊर्जा हे वापराच्या अनुषंगाने दोन प्रकारात विभागली गेलेली आहे. एक तर पारंपरिक ऊर्जा आणि दुसरी अपारंपरिक ऊर्जा. आता पारंपरिक ऊर्जा म्हणजे आपण जे नेहमी दगडी कोळसा, पेट्रोलियम पदार्थ, तसेच क्रूड ऑइल, ब्लॅक ऑइल ज्याला म्हणतो, अशा स्वरूपाचे जे पेट्रोलियम पदार्थाचा वापर आपण करतो ते पारंपरिक झाले. पण अपारंपरिक ऊर्जा म्हणजे मुळात सूर्य ऊर्जा किंवा पवन ऊर्जा किंवा बायोगॅस किंवा बगॅस कोजनरेशन अशा स्वरूपाचे जे आपण ऊर्जेचे प्रकार पुढे बघतो ते अपारंपरिक ऊर्जा. पण मुळातला हा दोन फरक कशासाठी हे जर आपण बघायला गेलो तर अपारंपरिक ऊर्जा ह्या ज्या आहेत त्या वापरायला थोड्याशा असुलभ म्हणता येईल, कारण इतकी सुलभता त्या वापरामध्ये नाही आपण मिळवू शकलो अजूनपर्यंत. पण त्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणता येईल की थोडीशी कॉस्ट म्हणजे त्याची किंमत जी आहे अपारंपरिक ऊर्जा संयंत्रांची जास्त असल्यामुळे ते एक कारण असू शकतं. आता आपण जर ह्याचा थोडासा इतिहास बघितला तर मानवाच्या उत्क्रांतीच्या इतिहासातले टप्पे जर बघायला गेलो आपण तर पुढे पुढे मुख्य 3 प्रश्न आपल्याला भेडसावत होते. त्यामध्ये असं म्हणता येईल की वाढती लोकसंख्या, त्यानंतर अन्नधान्याचं उत्पादन आणि ऊर्जेचे प्रकार, म्हणजे ऊर्जा कशा प्रकारे उपलब्ध होऊ शकेल. तर मुळातले हे 2 प्रश्न जे पहिले जे आहेत की लोकसंख्या आणि त्या अनुषंगाने अन्नधान्याची जी रिक्वायरमेंट आहे ती, ह्या दोन्ही गोष्टीचा समतोल साधण्यात काही प्रमाणात आपल्याला यश मिळालं असं म्हणता येईल. पण ऊर्जेचे स्रोत म्हणजे मोठ्या प्रमाणात ह्या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्याकरता लागणारे ऊर्जेचे स्रोत नवीन नवीन शोधून काढणे आणि ती ऊर्जेची गरज भागवणे हा एक महत्वाचा विषय आपल्याला 20व्या शतकात पुढे आलेला दिसतो प्रकर्षाने. बरोबर.
तर यामध्ये आपण बघितलं की सौर ऊर्जा ही एक आदिम शक्ती आहे. म्हणजे मुळात ह्या ज्या सगळ्या ऊर्जा आहेत त्या सूर्याच्या शक्तीमुळेच निर्माण झाल्या. या संदर्भात मला एक संस्कृत सुभाषित ऍक्च्युली याच्यामध्ये मला लक्षात येतं की बऱ्याच म्हणजे एक प्रसिद्ध स्वरूपाचं सुभाषित आहे. त्यात म्हणतं पितरो वसव साध्याहा ह्या अश्विनो मरुतहा मनु वायुर्वही प्रजा प्राणा ऋतुकर्ता प्रभाकरहा. म्हणजे हे जे ऋतू आपण जे बघतो पृथ्वी तलावरती जे ऋतू होतात ते सगळे ऋतू होण्याचं कारण म्हणजे सूर्य सूर्याच्या उष्णतेमुळं पवन ऊर्जा निर्माण होते, पाऊस पडतो. आपल्याला माहिती आहे पवन पर्जन्य मानाचं हे तयार होतं. तसंच पृथ्वी तलावरती जे वेगवेगळे ऋतू आहेत त्या ऋतू होण्यासाठी सुद्धा सूर्य ऊर्जा हीच मूळ कारण आहे. त्यामुळे सूर्य ऊर्जा ही आदिम शक्ती आहे आणि सूर्य ऊर्जेच्या अनुषंगाने मग ऊर्जेचे सर्व प्रकार आपण यामध्ये पाहतो. आपण पहिला फोन घेऊया सर. हेमलता देशपांडे आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. नमस्कार. मला प्रश्न विचारायचा. कुलकर्णी सर नमस्कार. मी हेमलता देशपांडे बोलते, कोथरूड पुण्यावरून. तर मला असा प्रश्न विचारायचा होतं. आम्हाला आमच्या सोसायटीच्या टेरेसवर सौर ऊर्जा प्रकल्प उभा करायचा आहे, तर त्याकरता महाऊर्जाकडून कोणती मदत मिळेल अथवा सौर ऊर्जा प्रकल्पाला अनुदान किंवा सबसिडी केव्हा व कशी मिळेल? खूप महत्वाचा प्रश्न आहे सर. हा सर्वात महत्वाचा प्रश्न असं मला म्हणता येईल, कारण ह्या कार्यक्रमाचा मूळ उद्देशच या स्वरूपाच्या प्रश्नाचं उत्तर सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत व्हावं ह्याकरिता आपण हे आयोजित केलेलं आहे पूर्ण हा कार्यक्रम. त्यामध्ये सौर ऊर्जेचं जे आपल्या सोसायटीवरती आपण म्हटलात मॅडम की सोसायटीवरती आपल्याला जर सौर ऊर्जेचे संयंत्र बसवायचे असतील तर सुरुवातीला सोसायटीच्या कॉमन टेरेसवरती आपण हे सौर ऊर्जेचे संयंत्र बसवत असताना एक सोसायटीची परमिशन घेण्याची आपल्याला तिथं आवश्यकता आहे. राज्य शासनाने कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटने ह्याच्या संदर्भातला एक GR निर्देशित केलेला आहे. त्यामध्ये जी कॉमन जागा असेल सोसायटीमधली ती कॉमन जागा सोसायटीच्या सर्व मेंबर्सला सौर ऊर्जेकरता फ्री ऑफ कॉस्ट वापरण्यासाठीचा अशा एक निर्देश देणारा असा तो GR आहे. त्या GRचा वापर करून घेऊन ह्याचा उपयोग करून घेऊन बऱ्याच पुण्यातल्या आणि मुंबईतल्या बऱ्याच सोसायट्यांनी यातला वापर केलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी सौर ऊर्जेचे संयंत्र बसवले जात आहेत. सबसिडीचा त्यांचा प्रश्न त्यातला महत्वाचा आहे. त्यामध्ये मुद्दा असा आहे की केंद्र सरकारकडून 30% सबसिडी ह्या मुळातल्या सौर फोटोवोल्टाईक जे आम्ही संयंत्र म्हणतो, ज्याच्यापासून आपल्याला घरातला लागणारी जी ऊर्जेची उपलब्धता आहे, विजेची उपलब्धता पूर्ण करता येऊ शकते, त्या विजेच्या करिता जर आपल्याला सौर संयंत्र बसवायचे असतील तर त्याला 30% सबसिडी उपलब्ध आहे. तर ह्यात अशा प्रकारचे जे संयंत्र आहेत ते किलोवॅट एककामध्ये मोजली जातात. कारण त्यांचं 1 किलोवॅट हे एक आपलं जर एकक धरलं आपण तर 1 किलोवॅट प्रकल्पाला साधारणपणे आम्ही त्याला बेंचमार्क कॉस्ट म्हणजे कमी ज्या आवश्यक असलेल्या भौतिक मोजमापानुसार जे संयंत्र आपल्याला तिथं बसवायचं असेल तर त्या संयंत्रासाठी लागणारी किंमत जी आहे ती 61,000 रुपये प्रति किलोवॅट इतकी महाराष्ट्रासाठीची निश्चित झालेली आहे. आणि ह्याला 30% हे जे केंद्राचं अनुदान मिळतं त्यामध्ये साधारणपणे म्हणता येईल आपल्याला की रुपये 18,300 प्रति किलोवॅट पॉवर अशा पद्धतीचे आपण प्रकल्प उभा करू शकता. आणि त्यासाठी महाऊर्जाचा ह्या कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही महाऊर्जाची आमच्या कार्यालयाची डिटेल्स किंवा माझा वेबसाईटचा ऍड्रेस तसेच माझा ईमेल ID मी देणार आहे. तर त्या अनुषंगाने आपण तो नोट डाऊन करून घेऊ शकता आणि आपण महाऊर्जा कार्यालयात आमच्याशी संपर्क करून ह्या पुढील प्रक्रियेसाठी उद्युक्त होऊ शकता. पण ह्या कार्यक्रमाच्या पुढेही आणखी काही प्रश्नाच्या उत्तरामध्ये ही प्रोसेस कशी असेल, सबसिडीचं ऍप्लिकेशन करायचं ह्याबद्दलचा गोष्ट आपण पुढे घेऊ थोडंसं नंतर. कारण आता हा सुरुवातीलाच प्रश्न झालाय. समजा जर आपल्या काही प्रेक्षकांनी कार्यक्रमाच्या मध्येच जर फोन केला किंवा मध्येच जर टीव्ही लावला असेल तर पुन्हा एकदा ही प्रोसेस काय आहे ती त्यांच्यापर्यंत कळावी म्हणून हा प्रश्न आपण पुन्हा नंतर चर्चेत घेणारच आहोत. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. हॅलो. नमस्कार. नमस्कार. मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. कुलकर्णी सर, माझा प्रश्न असा आहे, शेतकऱ्यांना शेतीमध्ये उपयुक्त ठरतील असे सौर ऊर्जेचे प्रकल्प कुठले आहेत आणि त्या संबंधी शेतकऱ्यांना जर योग्य रिलायबल असं प्रशिक्षण देणाऱ्या संस्था कुठे आहेत? कारण अनेक संस्था सौर ऊर्जेसंबंधी प्रशिक्षण देतात, त्याच्या जाहिराती पण आम्ही वाचत असतो. पण रिलायबल अशा संस्था कुठल्या आहेत आणि शासकीय ध्येय धोरण आणि शासनाच्या काही स्कीम शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आहेत का? धन्यवाद. बरं, तुमच्या या सगळ्या प्रश्नांची सर नक्की उत्तरं देणार आहेत. त्यांचा जो प्रश्न होता रवींद्रजींचा की शेतकरीसाठी किंवा प्रकल्प कोणते आहेत, प्रशिक्षण कशा पद्धतीने दिलं जातं, काय ह्यामध्ये मला असं म्हणता येईल की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वापरण्यासाठी सौर कृषी पंप ही एक योजना आम्ही नुकतीच जाहीर केलेली आहे. त्यामध्ये अतिशय दुर्गम आणि अशा आदिवासी भागातल्या शेतकऱ्यांना सौर पंप अत्यंत कमी किमतीमध्ये उपलब्ध आहेत आणि या योजनेला खरं त्यामानाने कमी प्रतिसाद मिळाला असला तरी सुद्धा
ह्या योजनेसाठी आम्ही मोठी आशावादी आहोत, कारण ही योजना मोठ्या प्रमाणात पुढे जात आहे. 10,000 पंपाचं आम्ही उद्दिष्ट यामध्ये ठेवलं होतं. मुख्यत्वे विदर्भातले जिल्हे याच्यामध्ये सामील होते. पण ह्यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांसाठी जर वापरासाठी झालं तर सौर कृषी पंप, त्यानंतर सोलर ड्रायर म्हणून एक प्रकार येतो, ज्यामध्ये शेतीमध्ये जे आपण पदार्थ असतात ते वाळवून आपल्याला त्याचे उपयोग करता येऊ शकतात, जसं की द्राक्षाचे मनुके करणे वगैरे. हे या फार चांगल्या पद्धतीने आपण ड्रायरमध्ये करू शकतो. त्यानंतर दुसरा त्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की सोलर रूफटॉप पॉवर प्रोजेक्ट. इव्हन शेतकऱ्यांसाठी सुद्धा छोट्या स्वरूपाचे पॉवर प्रोजेक्ट जर त्यांनी उपयोगात आणले तर त्यांची तिथली शेतावरची जी आवश्यक विजेची गरज आहे तिथल्या घरापुरती तर ती त्यांना भागवता येऊ शकते. महाराष्ट्रामध्ये मला वाटतं आणि भौगोलिक जर आपण विचार केला तर सौर ऊर्जा ही खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. फक्त ती पोहोचणं लोकांपर्यंत आणि त्याच्यासाठी सबसिडी मिळणं ते खर्चिक काम आहे थोडंसं. त्यामुळे त्याच्यासाठी मला वाटतं प्रकल्प खूप मोठ्या प्रमाणात आता येत आहेत. त्यांनी असं दुसरं विचारलं होतं की प्रशिक्षण कशा पद्धतीने आणि कोणती अधिकृत संस्था आहे प्रशिक्षण देणारी या सगळ्याबद्दल? या संदर्भामध्ये मला असं म्हणता येईल की एक खरं केंद्राची एक इन्स्टिट्यूट आहे नाईस म्हणून, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलर एनर्जी. ही जी संस्था आहे त्या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग आयोजित केली जातात. पण ती अर्थातच त्यांची फक्त दिल्ली येथेच एकमेव ब्रांच आहे आणि दिल्लीलाच आपल्याला त्या ठिकाणी ट्रेनिंगला जायला लागेल. महाऊर्जेची स्वतःची अशी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जरी नसली तरी अशा स्वरूपाचे मिटकॉन सारख्या संस्था काही पुण्यामध्ये कार्यरत आहेत ज्या सौर ऊर्जेच्या संदर्भात ट्रेनिंग देत असतात. आणि त्या ठिकाणी महाऊर्जेकडून बऱ्याचदा काय म्हणता येईल त्याला फॅकल्टी, म्हणजे त्या ठिकाणी काही लेक्चर्स वगैरे देण्याकरता आमची जी मॅनपॉवर आहे, आमचे जे ऑफिसर्स आहेत ते त्या ठिकाणी उपलब्ध आम्ही करून देत असतो. आणि तसेच यशदासारख्या संस्था सुद्धा आहेत ज्या ठिकाणी सौर ऊर्जेच्या संदर्भातले ट्रेनिंग आयोजित केले जातात आणि त्या ठिकाणी महाऊर्जेचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असतात जिथे आपल्याला ट्रेनिंग घेता येऊ शकेल. पुढचा फोन आहे शलाका गाडगीळ आपल्याशी बोलतायत कल्याणहून. नमस्कार शलाकाताई. मी शलाका गाडगीळ कल्याणहून प्रश्न विचारू इच्छिते की आम्हाला सौर ऊर्जा जर का घ्यायची असेल, सौर ऊर्जेचं म्हणजे ते घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आम्हाला आमच्या बंगल्यावरती कसं काय त्याचा घेता येईल, म्हणजे त्याच्यासाठी खर्च काय येईल, मेंटेनन्स किती पडेल आणि हा मेंटेनन्स किती वेळा म्हणजे असं वर्षातून किती वेळा याच्यासाठी काय काय करावं लागेल? बरोबर. सौर ऊर्जा घेण्याबद्दल लोक फार उत्सुक आहेत, पण काही प्रश्न त्यांच्या मनात आहेत मेंटेनन्स वगैरेचे. खर्च मुळात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सर ह्याच्यात. खरं म्हणजे सौर ऊर्जा खर्चिक आहे काही प्रमाणात, हे मान्य करायला लागेल. पण आपण गेले काही वर्षात बघतो की सौर ऊर्जेच्या प्रकल्पाच्या खर्चात खूप मोठ्या प्रमाणात घट झाली आणि सौर ऊर्जेचे पॅनल्स जे म्हणतो आपण ते पॅनलच्या किमतीमध्ये पण खूप मार्केटमध्ये आपण बघितलं तर किमती खूप मोठ्या प्रमाणात कमी झाल्यात. आणि हे जे प्रकल्प आहेत ते आता बऱ्यापैकी चांगल्या म्हणजे ज्याला म्हणता येईल पॅरिटी ज्याला आम्ही म्हणतो अशा स्वरूपात अतिशय कमी किमतीमध्ये सुद्धा आता बऱ्यापैकी अवेलेबल होत आहेत मार्केटमध्ये. आणि आपल्या टेरेसवर आपल्याला सौर ऊर्जेचे प्रकल्प उभा करायचे असतील तर ह्या संदर्भात मी एक सांगू इच्छितो की ज्यांना सबसिडी घ्यायची आहे, ज्यांना शासनाचं अनुदान हे घेणं आवश्यक वाटतंय, त्यांना महाऊर्जेच्या वेबसाईटवरती जाऊन आम्ही एक जे उत्पादक असतील त्यांना ॲक्रेडिटेशन दिलेलं आहे, म्हणजे काही ठराविक प्रमाणित केलेले उत्पादक आम्ही निश्चित केलेले आहेत आणि त्या उत्पादकाची यादी महाऊर्जेच्या संकेतस्थळावरती म्हणजे वेबसाईटवरती उपलब्ध आहे. त्या वेबसाईटवरती उपलब्ध असलेल्या उत्पादकांचा पैकी एखाद्या उत्पादकाला आपण निवड करू शकता आणि त्या उत्पादकाची निवड करून त्यांच्याकडून संपूर्ण सिस्टीम बसवून घेऊ शकता. तसंच महाऊर्जेच्या वेबसाईटवरती आम्ही काही कन्सल्टंटची यादी सुद्धा, ज्याला आपण सल्लागार म्हणतो या पद्धतीचे कार्यक्रम करण्याकरता, तर ह्या सल्लागारांची यादी सुद्धा आम्ही तिथे पब्लिश केलेली आहे. आणि त्यामध्ये 2 पद्धतीचे प्रकार आहेत ऍक्च्युली, सोलर थर्मल आणि सोलर फोटोव्होल्टाईक. म्हणजे सोलर थर्मल म्हणजे सूर्याच्या उष्णतेचा वापर करून जे प्रकल्प राबवता येतील ते आपण थर्मल म्हणूया, आणि फोटोव्होल्टाईक म्हणजे सूर्याच्या किरणांपासून आपण विजेची निर्मिती करू शकतो म्हणजे फोटोव्होल्टाईक. आता ह्यातला आणखी डिटेल मला ह्याच्यामध्ये जास्त सांगता येईल अशा पद्धतीनं की फोटोव्होल्टाईक ऊर्जा जी आहे ती जे सूर्याच्या किरणांपासून जे फोटॉन्स आपण पृष्ठभागावर पडतात त्यापासून त्या पृष्ठभागावरती जे इलेक्ट्रॉन असतात ते चार्ज होतात, म्हणजे लाईट एनर्जी कन्व्हर्टेड इंटू इलेक्ट्रिक एनर्जी अशा स्वरूपाचं त्याचं सिंपल प्रिन्सिपल आहे. आणि थर्मल एनर्जीमध्ये काय की सौर औष्णिक म्हणजे सूर्याची उष्णता त्या पृष्ठभागाला तापवण्यासाठी किंवा त्या पृष्ठभागाचं टेम्परेचर वाढवण्याकरता उपयोगात आणली जाते. अशा दोन्ही पद्धतीचे प्रकल्प म्हणजे थोडक्यात समजा सोलर आपल्याला वॉटर हिटिंग सिस्टीम म्हटलं जे सौर औष्णिक म्हणता येईल ते बसवता येऊ शकतील. वॉटर हिटिंग सिस्टीमला सबसिडी आता जरी उपलब्ध नसली तरी वॉटर हिटिंग सिस्टीम ही खूप मोठ्या प्रमाणात वापरली जाते, ती कमर्शियलाइज झाली असं
असं आपल्याला म्हणता येईल. आणि वॉटर हिटिंग सिस्टीमचे सुद्धा जे उत्पादक आहेत त्यांची यादी आम्ही वेबसाईटवरती ठेवली आहे. आता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगताच आहात की वॉटर हिटिंग वगैरे, तर अजून कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी आपण सौर ऊर्जा वापरू शकतो? सौर कुकर वगैरे आता आपल्याला परिचयाचे आहेत, पण त्या पलीकडे जाऊन अजून कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी? आता एक निश्चित आपल्याला सांगता येईल की सौर औष्णिकमध्ये सोलर कुकर हा तर अगदी खूप सुरुवातीपासून वापरात आणला गेलेला आहे. त्याच्यामध्ये खूप बदलही झाले, इन्व्हेन्शन्स झाले खूप. आता सौर कुकरमध्ये म्हणता येईल तर शिर्डीमध्ये आम्ही एक नवीन सिस्टीम बसवली आहे. त्यामध्ये जवळपास तिथलं 17,000 डिवोटीज म्हणजे 17,000 भक्त ज्या एका ठिकाणी जेवतात त्यांना तिथले त्यांचं जेवण बनवण्याकरताचा स्वयंपाक जो आहे तो सौर ऊर्जेवरती बनवला जातो. आता यामध्ये असं आहे की तिथं सौर ऊर्जेच्या द्वारे तिथे मोठ्या डिश बसवलेल्या असतात. डिशमध्ये पाण्याची वाफ बनवली जाते आणि ह्या वाफेपासून पदार्थ शिजवले जातात. त्यामुळं हा एक खूप चांगला प्रकल्प नाविन्यपूर्ण आम्ही तिथं केलेला आहे आणि शिर्डीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने वापर केला जातो. हा एक मोठा प्रकल्प म्हणता येईल. पण अशा स्वरूपात इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या म्हणजे उदाहरणार्थ एक पेंट इंडस्ट्री घेतली तर त्या ठिकाणी वाफेची गरज असते. ज्या ज्या ठिकाणी वाफेची गरज असू शकते, मोठ्या लॉन्ड्री ज्याला म्हणतो त्या ठिकाणी सुद्धा वाफेची गरज असते. तेव्हा वाफेची गरज भागवण्याकरता सौर औष्णिक प्रकल्प खूप चांगल्या पद्धतीने काम म्हणजे नैसर्गिक रीती जसं वाफ होते तेच इकडे मेकॅनिझम वापरलं जातं. काही काही इन्स्टिट्यूटमध्ये किंवा शिर्डीसारखं उदाहरण आता तुम्ही दिलं तसं. पण हे झालं मोठ्या प्रमाणात. घरगुती स्तरावरती आपल्याला सौर कुकर तर आहेच, सोलर ड्रायर म्हणता येईल. त्यानंतर सोलर स्टील हे एक उपकरण बरेच वापरात येण्यात येत होतं. ऍक्च्युली स्टील म्हणजे की काय की निःक्षारीकरण संयंत्र. आपल्याला पुष्कळदा बॅटऱ्यांसाठी डिस्टिल्ड वॉटरची गरज पडते. तेव्हा हे एक सोलर कुकर सारखं छोटंसं संयंत्र असतं. टेरेसवरती आपण ठेवू शकतो आणि बॅटऱ्यांना लागणारं जे निःक्षारीकरण म्हणजे असणारं म्हणजे क्षार नसलेलं अशा स्वरूपाचं जे पाणी आहे ते आपण त्यामध्ये बनवू शकतो. हे झाले सौर औष्णिक. सौर फोटोव्होल्टाईक मध्ये खूप उपकरणं आहेत कारण त्या ठिकाणी विजेची निर्मिती होत असल्यामुळं सोलर लॅन्टर्न म्हणा किंवा सोलर होम लाइटिंग सिस्टीम म्हणा किंवा सोलर स्ट्रीट लाईट म्हणा. त्यानंतर सोलर फोटोव्होल्टाईक पॉवर प्रोजेक्ट्स आहेत, सोलर पंप्स आहेत. असे खूप असंख्य उपकरणं आता उपलब्ध झालेले आहेत आणि ज्याचा वापर करून आपण अपारंपरिक ऊर्जेचं खूप मोठ्या प्रमाणात योगदान घेऊ शकतो. या सगळ्या बरोबरीने म्हणजे ही सगळी यंत्र किंवा संयंत्र पॅनल्स बसवल्यानंतर त्याची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. त्याच्याबद्दल सरांना पण विचारूया. पण फोन आहे, भारत वावळ आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो, नमस्कार मॅडम. बोला. माझा प्रश्न आहे की सौर ऊर्जा ही पाणी, पवन आणि सूर्यापासून तयार केली जाते आणि आपल्या देशामध्ये मुंबई सारखे अनेक शहर आहेत आणि तिथे मोठे मोठे टॉवर्स उभे राहत आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्यानंतर इंडस्ट्रीचा पण आता डेव्हलपमेंट होत आहे. अशा प्रकारे ह्या सौर ऊर्जेचा वापर आपण ह्या सर्व याच्याकडे करू शकतो का आणि कशा प्रकारे? आणि दुसरा प्रश्न असा आहे की माझ्याच घरामध्ये जर मला सौर ऊर्जेचा वापर करायचा असेल तर मी करू शकतो का आणि कशा प्रकारे? धन्यवाद. सर नक्की ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देतील. कारण समजा बिल्डिंग मधल्या एकाची कोणाची इच्छा असेल तर ते कसं काय शक्य होणार ह्याच्यावर सुद्धा सर नक्की आपल्याला सांगतील. भारत वावळांचा जो प्रश्न होता की पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारतात की आमच्या सोसायटीमध्ये किंवा माझ्या घरात जर सौर ऊर्जा प्रकल्प छोट्या प्रमाणात निर्माण करायचा असेल तर काय करता येईल. वेळोवेळी सर ह्याबद्दलचं आपल्याला उत्तर देत आहेतच. पण त्या व्यतिरिक्त मला असं विचारायचं आहे सर की पॅनलचे कोणते वेगवेगळे प्रकार असतात का? आणि सगळ्यात महत्वाचं की आपण आता हे ऊर्जेसाठी जेव्हा वापरतो तसं आपण इतर वेळेला युनिट्स मध्ये त्याचं बिल देत असतो. आम्ही इतर वेळेला जेव्हा वीज वापरत असतो तेव्हा तर अशा पद्धतीनेच ह्याचं सुद्धा मोजमाप होतं का सौर ऊर्जेचं? बरोबर. हा अगदी उत्कृष्ट प्रश्न आहे. मुळात पहिला प्रश्न जो होता की सौर ऊर्जेचा पॅनल्स कोणत्या प्रकारचे. आपण जर बघितलं तर एक सोलर थर्मल आणि सोलर फोटोव्होल्टाईक ह्या दोन ब्रॉड कॅटेगरीमध्ये आपण त्याचं दोन मुख्य वर्गीकरण केलं होतं, औष्णिक आणि. तर औष्णिकमध्ये दोन प्रकारचे पॅनल येतात. एक तर फ्लॅट प्लेट कलेक्टर, ज्या ठिकाणी साधे फ्लॅट असे कलेक्टर आपण वापरले जातात आणि बेसिकली दुसरं आहे की इव्हॅक्युएटेड ट्यूब कलेक्टर, म्हणजे या ठिकाणी निर्वात नळ्या ज्या आहेत त्या मुळात वापरले जातात सौर औष्णिक ऊर्जा कॅच करण्याकरता. पण सोलर फोटोव्होल्टाईक पॅनल्स जर आपण म्हटलं तर त्यामध्ये मुख्यतः 4 प्रकार आपण पाहतो सध्या मार्केटमध्ये जे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर एक तर अमॉर्फस सिलिकॉन हा एक प्रकार आहे. त्यानंतर कॅडमियम टेलुराइड म्हणून हा एक प्रकार येतो. तिसरा प्रकार आहे तो CGSE म्हणजे कॉपर इंडियम गॅलियम टेलुराइड हा एक आहे. आणि चौथा प्रकार आहे ते ऑर्गॅनिक PV. म्हणजे अशा प्रकारचे 4 मुख्य आपण सोलर पॅनलचे प्रकार पाहतो. आणि दुसरा आपण प्रश्न विचारलात की ही सौर ऊर्जेचं मोजमाप करण्यासाठी काही हे आहे का, तर हा फार महत्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये असं आहे की जेव्हा सौर ऊर्जेचे मोठे प्रकल्प आपण पाहतो ग्राउंड लेवलला, आपण जेव्हा ते ऊर्जा तयार करण्यासाठी हे केले जातात, विशेषतः
इलेक्ट्रिकल एनर्जी मोठ्या प्रमाणात ग्रीड कनेक्टेड जे पॉवर प्रोजेक्ट आहेत, ज्याला म्हणता येईल पारेषण संलग्न अशा पद्धतीचे सौर प्रकल्प जर राबवायचे असतील तर त्या ठिकाणी त्या सूर्याची ऊर्जा कुठल्या प्रमाणात किती जमिनीवरती कशी अवेलेबल होते ह्याचा थोडा अभ्यास करण्याची आवश्यकता असते. आणि त्यासाठी सौर प्रारण मापन केंद्र, ह्याला आपण मराठीमध्ये आपण म्हटलं आहे की सोलर रेडिएशन असेसमेंट सेंटर्स, हे अशा पद्धतीचे सेंटर्स हे केंद्राच्या मदतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये उभा केलेली आहेत. मुख्यतः काही इंजिनिअरिंग कॉलेजेस जे आहेत त्यांच्या मदतीनं ही आम्ही प्रारण मापन केंद्र उभा केलेली आहेत. यामध्ये आपण 2-3 प्रकारच्या टेक्निकल गोष्टी आपण सौर किरणांच्या मोजल्या जातात. सौर किरण जेव्हा जमिनीवरती आपण पाहतो पोचलेली असतात तेव्हा त्यात बीम आणि डिफ्यूज हे 2 आपण आधी मुख्य प्रमाणात बायफर्गेशन करतो, बीम रेडिएशन आणि डिफ्यूज. पण यातही पुढे आणखी आपण तांत्रिकता जर बघायला गेलो तर DNI म्हणजे डायरेक्ट नॅचरल इरॅडियन्स अशा प्रकारचा एक टेक्निकल टर्म आपण त्याच्यामध्ये वापरलेली आहे. ज्या सौर औष्णिक प्रकल्पांमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी बीम रेडिएशनची गरज असते, तिथं DNI त्या ठिकाणी जास्त असण्याची आवश्यकता असते. तसंच आणि आपण फोटोवोल्टाईक पॉवर प्लांट जर उभे करायला चाललो तर त्या ठिकाणी GHI म्हणजे हॉरिझॉन्टल इरेडियन्स, ग्लोबल हॉरिझॉन्टल इरेडियन्स अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये टर्म वापरली जाते. तर ह्या पद्धतीचं जे सूर्याची किरण आहेत ती तिथं आवश्यक असते. बऱ्याचदा आपल्याला महाराष्ट्रातल्या जनतेला असं वाटत असते की विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऊन आहे, त्या ठिकाणी आपल्याला मोठे सौर ऊर्जेचे प्रकल्प उभा करता येतील. पण वस्तुस्थिती तशी नसते, तांत्रिकता ही काही वेगळी निदर्शनाला म्हणजे आपण असं म्हणू शकतो का सोप्या भाषेत की जिथे सूर्यकिरण लंबरूप पडतात आणि जिथे तिरकी पडतात त्या प्रमाण तिथे बदलत जातं. जिथे थेट सूर्यकिरण लंबरूप पडतं तिथे सौर ऊर्जा जास्त प्रमाणात मिळू शकते. जिथे लंबरूप आहेत त्या ठिकाणी सौर औष्णिक ऊर्जेचा वापर करणारी उपकरणं आहेत ती आपण खूप चांगल्या पद्धतीने आणि जिथे तिरपी पडतात तिथे तिरपी प्लस दोन्ही पण कॉम्बिनेशन, मिक्सचर ऑफ ऑल दीज असं ज्याला म्हणता येईल, अशा पद्धतीचं रेडिएशन ज्या ठिकाणी मिळतं तिथं सोलर फोटोवोल्टाईक प्रकल्प खूप चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतात. आपल्याला अजून एक फोन आहे सर, संतोष आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हो नमस्कार. बोला संतोषजी. कृषी पंपासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी कसा करावा? बरोबर, धन्यवाद तुमच्या प्रश्नाबद्दल. कृषी पंप हे सौर ऊर्जेवरती खूप चांगल्या पद्धतीने वापरता येऊ शकतात. राजस्थान सारख्या राज्यांनी ह्या पंपाच्या क्षेत्रामध्ये खरंच आघाडी घेतली असं म्हणता येईल, कारण त्यांनी साधारणतः 20-25 हजार सोलर पंप्स वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून तिथं राजस्थानमध्ये बसवलेले आहेत. सोलर पंप जर आपण बघायला गेलो तर त्यामध्ये अगदी लहान म्हणजे 1 HP ह्या कॅपॅसिटी पासून 7.5 आणि इव्हन अगदी 10 HP पर्यंतच्या कॅपॅसिटीचे सौर पंप आता मार्केटमध्ये अवेलेबल झाले. कॉस्ट ही थोडीसा फॅक्टर त्यामध्ये फार महत्वाचा आहे. सोलर पंपाच्या किमती त्या मानाने शेतकऱ्यांना परवडणाऱ्या असू शकत नाहीत, पण त्यासाठी केंद्र सरकारने अनुदान दिलेलं आहे. काही ठिकाणी राज्य सरकारने सुद्धा या मोठ्या प्रमाणात अनुदान दिलेलं आहे. आणि विशेष करून मला याच्यामध्ये इथं एक अशी गोष्ट सांगावीशी वाटते की आम्ही राज्य शासनाने 11 फेब्रुवारी 2016 म्हणजे मागच्या वर्षी आम्ही एक धोरण जाहीर केलं होतं. पारेषण विरहित प्रकल्प जे असतील म्हणजे ग्रीड ऑफ ग्रीड जे प्रोजेक्ट असतील त्याच्यासाठी त्यामध्ये एक 10,000 सौर पंपाची एक आम्ही योजना राबवण्याचं ठरवलेलं आहे. आणि मुळातली ग्रामीण भागामधली पिण्याच्या पाण्याची टंचाई खूप मोठ्या प्रमाणात दिसते. त्या ठिकाणी पुष्कळदा MSEBीचं म्हणजे विजेचं बिल ते त्या डिस्कॉमचं डिस्ट्रीब्युशन कंपनीचं भरू शकत नाहीत. त्यामुळं पाणी असून सुद्धा त्यांना पाण्याचा उपसा करता येऊ शकत नाही अशी परिस्थिती तिथं आपल्याला पाहायला मिळते. तेव्हा या ठिकाणी खूपच चांगल्या पद्धतीने सौर ऊर्जेचे पंप वापरता येऊ शकतात. आणि अशा ठिकाणी 100% अनुदानाने म्हणजे DPC फंड ज्याला म्हणतो आपण, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग फंड मधनं जर 100% हे डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग फंड त्या संबंधित जिल्ह्याचे प्लॅन फंड जर अवेलेबल झाले तर 100% अनुदानानुसार त्या संबंधित गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये पिण्याच्या पाण्याकरता लघुजळ योजना आम्ही वापरू शकतो. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या योजना अजूनही असतील, पण ह्या सगळ्या योजनांना लोकांचा मिळणारा प्रतिसाद, शेवटी हे सगळं जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी केलं जातं. या सगळ्याला जनतेचा प्रतिसाद कसा मिळतो किंवा कसा असायला हवा असं तुम्हाला वाटतं? बरोबर आहे, हाही प्रश्न महत्वाचा आहे. त्यामध्ये मला असं म्हणता येईल की राज्यातल्या जनतेने खरं म्हणजे सौर ऊर्जेच्या ह्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने योगदान दिलेलं आहे. महाराष्ट्राने आतापर्यंत जे काम बाकीच्या राज्याच्या तुलनेत बघितलं तर अत्यंत उत्कृष्ट स्वरूपाचं काम केलंय. आम्ही बघितलं महाऊर्जाला आतापर्यंत वेगवेगळ्या स्वरूपाची राष्ट्रपतीच्याकडनं बक्षिसं मिळाली आहेत, ऊर्जा मंत्रालयाकडनं केंद्रीय मंत्रालयाकडनं बक्षिसं मिळालेली आहेत. आणि महाराष्ट्रातल्या लोकांच्याकडे जे पोटेन्शियल आहे, जे हे आहे वापरण्यासाठी, ते खूप आम्ही चांगल्या पद्धतीनं पाहतो. पण तथापि यामध्ये
सुद्धा आणखी खूप मोठ्या प्रमाणात ह्या उपकरणांचा विस्तार होण्याची आवश्यकता आहे. याची तांत्रिकता काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचण्याची अजून आम्ही गरज निश्चितपणे जाणतो आणि ह्याकरता आम्ही खूप चांगल्या पद्धतीच्या योजना राज्य शासनाच्या मदतीनं आणि केंद्र शासनाच्या मदतीने सुद्धा राबवतो. अजून कोणत्या कोणत्या योजना, म्हणजे आता तुम्ही योजनांचा उल्लेख केलाच आहे, तर अजून कोणत्या कोणत्या अशा योजना आहेत? मुख्यतः मला असं म्हणता येईल की राज्य शासनाने जे धोरण जाहीर केलं होतं त्यामध्ये 200 मेगावॅट क्षमतेचे पारेषण विरहित सौर विद्युत संच स्थापित करण्याचा एक प्रकल्प आम्ही हातात घेतला आहे. केंद्र शासनाची 30% सबसिडी ह्या पारेषण विरहित सौर विद्युत प्रकल्पांना उपलब्ध आहेच, पण ह्या बरोबरीनं सुद्धा की राज्य शासनाची सुद्धा काही ठराविक काही क्षमतेपर्यंत 20 किलोवॅट इतक्या क्षमतेपर्यंत जर सौर विद्युत प्रकल्पांना अनुदान उपलब्ध करून देता आलं तर असे 200 मेगावॅट एवढं मोठं टार्गेट आम्ही पुढच्या 5 वर्षात निश्चित करायचं ठरवलेलं आहे. तर स्वयंपाक करण्यासाठी सौर ऊर्जेवर आधारित संयंत्र 1 लाख चौरस मीटर्स एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे. मी मगाशी जसं म्हटलं की स्वयंपाक करण्यासाठी सुद्धा आता मोठ्या प्रमाणात डिशचा वापर केला जाऊ शकतो. त्याच्यामधून वाफ तयार करता येते. एक तर डायरेक्ट कुकिंग म्हणजे थेट त्याचा वापर करून आपल्याला करता येऊ शकतं. थेट जी ऊर्जा मिळते त्याचाही वापर करू शकतो आणि वाफ तयार करून वाफेपासून सुद्धा अन्न शिजवता येऊ शकतं. त्यानंतर सौर उष्णजल संयंत्र हे केंद्रांनी सबसिडी जरी या संदर्भात बंद केलेली असली किंवा या संदर्भात काही प्रमाणात थांबवलेली असली सबसिडी, तरी राज्य शासनाने प्रोत्साहनात्मक सबसिडी देण्याचं ठरवलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा आम्ही 5.1 लाख चौरस मीटर इतक्या मोठ्या प्रमाणात सौर उष्णजल संयंत्र स्थापित करण्याचं नियोजन करतोय. मगाशी मी म्हटलं तसं 10,000 नग जो सौर पंप वेगवेगळ्या कॅपॅसिटीचे आम्ही बसवणार आहोत. 4,000 किलोवॅट क्षमतेचे बायोगॅस विकेंद्रित वीज निर्मिती प्रकल्प सुद्धा आम्ही करायचं निश्चित केलेला आहे. आणि मायक्रोग्रीड असे एक प्रकल्प येतात त्या ठिकाणी अतिदुर्गम भागामध्ये काही प्रकल्प करतो आम्ही, तर तिथे सौर ऊर्जेचा वापर करता येऊ शकतो. योजना खूप मोठ्या आणि त्या सगळ्या आपल्यासाठी उपलब्ध आहेत. फक्त लोकांनी सुद्धा त्याला तितकाच सकारात्मक प्रतिसाद देणं आणि त्याचं सगळ्याचं प्रशिक्षण घेऊन मग ते वापरणं हे तितकंच गरजेचं ठरतं. दीपक आपल्याशी बोलतात अंधेरीहून. नमस्कार दीपक. हॅलो, बोला. मी दीपक जयराव अंधेरीवरून बोलतोय. बोला. सौर ऊर्जेबद्दल आपण फार चांगली माहिती देता आणि सौर ऊर्जेचं महत्व आपण सगळे जाणतो, परंतु ज्या पद्धतीने सौर ऊर्जेचा उपयोग व्हायला पाहिजे तसा होताना तो दिसत नाही. तर त्यातले अडथळे काय आणि त्याच्यावर ठोस उपाय काय योजता येतील? धन्यवाद. तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे सर आणि कुलकर्णी सर आपल्याला ह्याचं उत्तर देणार आहेत. आपल्याला दीपक यांचा फोन आला होता आणि त्यांनी असं विचारलं होतं की लोकांपर्यंत पोहोचणं सगळं गरजेचं आहे पण तितकंसं पोहोचत नाही, त्याच्यातले अडथळे काय आहेत? आर्थिक बाबतीत तर तुम्ही सांगितलंच की त्याची कॉस्ट खूप जास्त असते, पण त्या व्यतिरिक्त आणखीन काही अडथळे आहेत का? ह्यामध्ये असं निश्चित म्हणता येईल की सौर ऊर्जेची उपकरणं वापरायला पुष्कळदा तेवढीशी सुलभ वाटत नाहीत लोकांना. उदाहरणार्थ एक सोलर कुकर सारखं जर उदाहरण आपण घेतलं तर लोकांना आता मायक्रोवेव्हची सवय असल्यामुळं अतिशय कमी वेळेमध्ये आपल्याला अन्नाची उपलब्धता होऊ शकते. त्यामुळे सोलर कुकरचं जरी सर्वांना त्यातली संकल्पना माहीत असली किंवा वापराचं कसं तंत्रज्ञान काय आहे याबद्दलची जरी माहिती असली तरी त्या मानाने तितका असा वापर होताना दिसत नाही. पण आता सोलर फोटोवोल्टाईक रूफटॉप पॉवर प्रोजेक्ट जे आपण विचारलं मगाशी की मोठ्या प्रमाणात येऊ शकतं काय येऊ शकत नाहीत, पण मला आता तसं वाटत नाहीये. कारण आता आमची राज्य शासनाचं धोरण जाहीर झालंच आहे, त्याच वेळेला आम्ही केंद्र शासनाचं धोरण देखील जाहीर केलेलं आहे आणि केंद्र शासनाच्या धोरणाच्या अनुषंगाने आमच्याकडे येणारे जे प्रस्तावांची संख्या आता बऱ्याच आहे. खूप मोठ्या प्रमाणात आमच्याकडे प्रस्ताव येत आहेत. आता मागच्या काही महिन्यामध्ये जर बघायला गेलं तर साधारणपणे 1.5 मेगावॅट एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सौर ऊर्जेचे रूफटॉपचे प्रकल्प महाराष्ट्रातनं जनरेट होत आहेत. आणि हे झालं सबसिडीसाठी येत असणारे प्रकल्प. पण ही सबसिडी कुणाला उपलब्ध आहे ह्याचा थोडासा जर आपण आढावा घेतला तर ही सबसिडी जी आहे ती फक्त सोसायट्यांमध्ये घरगुती ग्राहक जे असू शकतील त्यांना, उदाहरणार्थ म्हणजे बंगले जे आहेत त्यांच्यापाशी किंवा ज्यांची घरं अगदी इंडिपेंडंट बैठे घर ज्याला म्हणतो आपण सिंगल अशा पद्धती जिथं टेरेस अवेलेबल होऊ शकतं त्यांना सबसिडी अवेलेबल होते. पण त्याबरोबरीनं जे इंडस्ट्रीयल कस्टमर्स असतील किंवा कमर्शियल ज्याला वाणिज्यिक मॉल्स वगैरे म्हणतो आपण त्या ठिकाणी ही सबसिडी अवेलेबल नाहीये. पण असं नसताना सुद्धा देखील मॉल्स आणि इंडस्ट्रीयल कस्टमर्स खूप मोठ्या प्रमाणात सोलर रूफटॉप प्रोजेक्टसाठी जातात आणि खूप मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेचा वापर त्या ठिकाणी होताना दिसतोय. एक मुंबईचं चांगलं उदाहरण मला इथं सांगावंसं वाटतं की सिद्धिविनायक मंदिर जे आपण जातो नेहमी बऱ्याचदा, त्यांनी 20 किलोवॅटचा सोलर पॉवर प्रोजेक्ट इन्स्टॉल केलेला आहे आणि जवळपास 40,000 रुपये
प्रति महिन्याला एवढी त्यांची विजेची बचत सध्या आपण ऑब्झर्व्ह करतो. कारण विजेच्या दराप्रमाणे जर बघायला गेलो आपण, जेवढा वापर जास्त तेवढं तुमचं विजेचं बिल जास्त येतं. त्यामुळं इथं जर बघितलं तर सौर ऊर्जेनी त्यांनी पहिला टप्पा सुरुवात केली आहे 20 किलोवॅटनी आणि लवकरच 100 किलोवॅट एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट इथंच त्याच विसिनिटीमध्ये म्हणजे त्यांच्या मंदिराच्या कॅम्पसमध्येच वेगवेगळ्या बिल्डिंगवरती ते उभा करणार आहेत. आणि त्यांचा पुढचा मानस असा आहे की सौर ऊर्जेनी मंदिरामध्ये लागणारी जी काही एनर्जी आहे, जी काही इलेक्ट्रिसिटी आहे, ती सर्व जास्तीत जास्त आपण सौर ऊर्जेच्या माध्यमातून हे करण्यात यावी. पण ही सगळी त्याच्यासाठी जी उपकरणं आपण वापरतो सर, त्याचा मेंटेनन्स किंवा त्याची निगा राखणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. त्याच्याबद्दल काय सांगाल? आपण जसं बघतो की बाकीचे कुठलेही विद्युत उपकरणं असतील त्या सर्व उपकरणांना एक मेंटेनन्स हा महत्वाचा फॅक्टर आहेच. त्यामुळे सौर उपकरणं सुद्धा यातून काही वजा करता येणार नाही. सौर उपकरणांना सुद्धा चांगल्या पद्धतीचा मेंटेनन्स करावाच लागतो. त्यामध्ये मेनली ज्याला म्हणता येईल इलेक्ट्रिकल ज्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ आपण जर पीव्ही हे घेतलं म्हणजे रेग्युलर व्हेरिफिकेशन जर करायचं ठरवलं, इलेक्ट्रिकल फॉल्ट्स काय असतील तर ते करण्याची आवश्यकता पडते बऱ्याचदा. त्यामध्ये रिस्क ऑफ फायर असू शकते, त्यामुळे जॉईंट्स जे असतील ज्या ठिकाणी त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा आपल्याला व्हेरिफिकेशन करणं आवश्यक आहे. ग्राउंड फॉल्ट्स म्हणजे ज्या ठिकाणी आपण अर्थिंग केलेलं असतं त्या ठिकाणी अर्थिंग प्रॉपर झालंय की नाही, आणि पुष्कळदा अर्थिंग नसल्यामुळं इलेक्ट्रिक शॉक्स बसण्याची शक्यता असते. कारण आपण जे बाकीचे घरामध्ये जे विद्युत उपकरणं वापरतो त्या उपकरणांमध्ये जी काळजी साधारणपणे घेतली जाते ती उपकरणांची काळजी सुद्धा आपल्याला इथं घेणं आवश्यक आहे. पण ह्या व्यतिरिक्त सौर पॅनलची स्वच्छता करणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण पुष्कळदा आपण पाहतो की सौर ऊर्जेचे पॅनल्स जे असतात ते घराच्या टेरेसवरती आपण आस्थापित केलेले असतात आणि त्यानंतर त्या टेरेसवरती आस्थापित केलेल्या पॅनल्सकडे कोणीही पाहत नाही. पुष्कळदा बऱ्याचदा लोकांचं त्याच्याकडे लक्षही नसतं. तेव्हा त्याच्यावरती जमा होणारी धूळ जर आपण वारंवार साफ करत गेलो तर त्याची इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढलेली दिसते. त्यामुळे त्या पॅनल्सची साफसफाई करणे आणि मुळात सरफेस कॉन्टॅमिनेशन हा एखादा वर्ड आपण वापरलेला आहे. त्यामध्ये पीव्ही पॅनल्स जर रेग्युलरली आपण त्याची स्वच्छता आणि बाकीची निगा करत गेलो तर सौर पॅनल्स वापरून ऊर्जा निर्माण करण्यासारखा खरोखरच एक चांगला उपाय नाही असं म्हणता येईल. हा अत्यंत चांगल्या पद्धतीचा उपक्रम आहे. एक फोन घेऊया आणि त्याच्यानंतर मला नंतर असंही विचारायचं आहे की हे सगळं जे मेंटेनन्स आहे ते कोणा थ्रू होणं जास्त गरजेचं आहे किंवा चांगलं, त्याच्याबद्दल मी विचारणार आहे. पण फोन आहे. आकाश बोलतायत आपल्याशी पुण्याहून. नमस्कार. हॅलो. हॅलो सर, मी आकाश गलांडे बोलतोय पुण्यावरून. नमस्कार. मला प्रश्न विचारायचा होता तुम्हाला असा या संदर्भात की महाराष्ट्रामध्ये मॅन्युफॅक्चरिंग जे आहे सोलर पॅनलचं ते चायनापेक्षा खूप कमी प्रमाणात आहे. तिकडे स्वस्त आहे आणि इकडे महाग आहे. तर मग राज्य शासनाचे काही कार्यक्रम आहेत का जेणेकरून मॅन्युफॅक्चरिंग खूप हे होईल? सर या प्रश्नाचं नक्की उत्तर देतील. चर्चेचा हळूहळू शेवटच्या टप्प्याकडे आता आपण यायला लागलो आहोत आणि अजूनही काही प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळवायची. सर एकंदरीत आपल्या प्रेक्षकांचा जर कल आपण बघितला प्रश्नांचा तर कॉस्ट, मग ते एकंदरीत वापरातली असू देत, त्या यंत्रांची असू देत किंवा आता जे उत्पादनाचं त्यांनी विचारलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आकाश यांनी जे विचारलं, आकाशने आता जो प्रश्न विचारला होता त्यात त्यांनी म्हटलं की चायनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन आहे, त्या मानाने आपल्याकडे प्रोडक्शन तेवढं होत नाहीये. पण चायनामध्ये प्रोडक्शन होत असण्याला त्यांची बरीच कारणं आहेत. मुळात चायनामध्ये जसे बाकीची उत्पादनं खूप मोठ्या प्रमाणात बघतो आपण केली जात आहेत तशाच पद्धतीने सौर ऊर्जेवरती खूप उपकरणं तिथं बनवली जातात आणि वेगवेगळ्या देशांमध्ये निर्यातीचा त्यांचा खूप मोठा प्रकल्प त्यांचा चायनामध्ये अव्याहतपणे सुरू असतो. चायनामध्ये अनेक कंपन्या आहेत जे जगामधल्या वेगवेगळ्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सोलर पॅनल्स आणि तत्सम उपकरणं सप्लाय करत असतात. आपल्याकडे म्हणता येईल भारतामध्ये आता ही सुरुवात आहे, या बऱ्याच प्रमाणात यामध्ये आता आपण आघाडी घेतलेली आहे. भारतातली उपकरणं सुद्धा पुष्कळदा आफ्रिकेमधल्या बऱ्याच देशांमध्ये आपण निर्यात करत आहोत. जर्मनी सारख्या ठिकाणी सुद्धा आपण काही प्रमाणात निर्यातीमध्ये आघाडी घेतलेली आहे. पण ह्यामध्ये बघायला गेलं तर शासनाकडून जी मदत हवी आहे ह्या पद्धतीचे उत्पादन करण्याकरता ती उत्पादनं केल्यानंतरची मदत आहे मूळ. त्यामुळे उत्पादन करण्याकरता जी आवश्यक ती तांत्रिक सल्ला ज्याला म्हणता येईल तो आम्ही निश्चित महाऊर्जाकडून आम्ही देऊ शकतो की कुठल्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीचे पॅनल्स घेता येऊ शकतील, काय उपकरणाचं उत्पादन केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे करता येईल, निर्यात करता येईल किंवा काय, या सर्व संदर्भातला सल्ला जो आहे तो आम्ही महाऊर्जाकडून निश्चितपणे देऊ शकतो. पण उत्पादन करण्याकरता ज्याला आपण अनुदान म्हणता येईल किंवा काय अशा स्वरूपाची अजून तरी कोणती योजना शासनाची नक्की नाहीये. पण उपकरणांना अनुदान मात्र दिलं जातं. मगाशी मला जर विचारायचं होतं की मेंटेनन्स संदर्भात म्हणजे घरातली जर इलेक्ट्रिसिटीची उपकरणं जर बिघडली तर आपण इलेक्ट्रिशियनना बोलवतो, ते अधिकृत मानले जातात. तसे मेंटेनन्सच्या बाबतीत असे कोणी अधिकृत आहेत का की जे अशा पद्धतीची मदत आपल्याला करू शकतील?
ह्यामध्ये मला एक निश्चित असं सांगता येईल की मगाशी मी सांगितलं तसं महाऊर्जाच्या संकेतस्थळावरती आम्ही प्रमाणित केलेल्या जवळपास 60 सौर फोटोव्होल्टाईक उत्पादकांची यादी ठेवलेली आहे. आता हे जे उत्पादक आहेत ते जे आपल्या उपकरणं आपल्याकडे आस्थापित करत असतात त्या ठिकाणी उपकरणं त्यांनी आस्थापित केल्यानंतर त्या उपकरणांची 5 वर्षाची सर्व निगा दुरुस्ती हे करण्याचं काम ते घेऊ शकतात. आता अर्थातच त्या किमतीमध्ये सुद्धा त्याची दुरुस्ती इन्व्हॉल्व आहे. त्याला आम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट अशा स्वरूपाचा शब्द आम्ही त्याच्यामध्ये वापरला, ज्याला सीएमसी म्हणतो. तेव्हा 5 वर्षाचं सीएमसी त्याच्यामध्ये अंतर्भूत असल्यामुळं ह्या सबसिडीच्या अंतर्गत जे कार्यक्रम आपण करतो, ज्या ठिकाणी प्रकल्प हे आस्थापित केले जातात त्या प्रकल्पांना निश्चित स्वरूपामध्ये 5 वर्षाचा मेंटेनन्स तिथे घेतला जाऊ शकतो. आणि हे जे 60 उत्पादक म्हटलेले आहेत मी, तेच उत्पादक पुन्हा ह्या 5 वर्षानंतर देखील ज्याला म्हणता येईल विक्री पश्चात सेवा ही उपलब्ध करून देऊ शकतात. एक ठराविक अग्रीमेंट करून त्यानंतर पुढे ती सेवा रिन्युअल जसं असतं तशा पद्धतीने उपलब्ध होऊ शकते. उमा महाजन आपल्याशी बोलतायत गोरेगावहून. नमस्कार. नमस्कार. पेट्रोल आणि डिझेलला सौर ऊर्जा पर्याय होऊ शकतं असं मी काम वाचलेलं आहे, तथ्य आहे का? असेल तर अंमलबजावणीत येतं. बर, धन्यवाद. पेट्रोल आणि डिझेलला पर्याय असू शकतो का? पेट्रोल आणि डिझेल हे पेट्रोलियम प्रोडक्ट आहेत, ते मुळातले व्हेहिक्युलर म्हणजे वापरासाठी हे केले जातात. यामध्ये अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा कुठल्या प्रकारचा ऊर्जा स्त्रोत वापरता येईल का या संदर्भात संशोधन केल्यानंतर बायोडिझेल हा एक प्रकार आपण बघितलं की मार्केटमध्ये उपलब्ध होऊ शकतो. बायोडिझेल जे आहे ते वनस्पतीपासून बनवण्यात येतं आणि वनस्पतीपासून जे तेल एक्स्ट्रॅक्ट होतं त्याचं ट्रान्सइस्टरिफिकेशन असा एक शब्द तिथं वापरला आहे. ट्रान्सइस्टरिफिकेशन हे केमिकल रिॲक्शन आहे, ती केल्यानंतर आपल्याला बायोडिझेल उपलब्ध होऊ शकतं. पण हा एक प्रकार झाला. आता आपण पुष्कळदा बघतो की बॅटरी ऑपरेटेड व्हेकल्स हाही एक अतिशय लोकप्रिय प्रकार आता सध्या आपण हल्ली बघतो मार्केटमध्ये. बॅटरी ऑपरेटेड व्हेकल्समध्ये ह्या ज्या बॅटऱ्या असतात व्हेकलच्या, त्या बॅटऱ्या चार्ज करण्याकरता सौर ऊर्जेचा वापर होऊ शकतो. म्हणजे काही प्रमाणात आपल्याला असं म्हणता येईल की ही वाहनं सुद्धा सौर ऊर्जेच्या वापरावरती आपण चालवू शकतो. बॅटरीसाठी बॅटरी चार्ज करण्यासाठी उपयोग करता येऊ शकतो. या सगळ्यामध्ये हे जे सौर ऊर्जेचे आपण फायदे बघतोय एकीकडे, तर ह्याचे लाभार्थी कोण कोण आहेत? आता आमच्या योजनांमध्ये जर बघितलं आपण तर सौर ऊर्जेचे लाभार्थी हे महाराष्ट्रातले शेतकरी आहेत सौर पंपासाठी. त्यानंतर आपण सोलर फोटोव्होल्टाईक रूफटॉप पॉवर प्रोजेक्ट म्हणजे जे वीज निर्मिती करणारे प्रकल्प जे आहेत त्या संदर्भातले लाभार्थी कोण आहेत जर असं बघितलं तर त्यामध्ये एकतर ज्यांचे बंगले आहेत किंवा ज्यांचे स्वतःचे इंडिपेंडंट घरं आहेत अशा स्वरूपाचे लोक त्याचा लाभ घेऊ शकतात. तसंच एनजीओज ज्या ठिकाणी नो प्रॉफिट नो लॉस बेसिस अशा पद्धतीचे काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या देखील ह्या अनुदानासाठी लाभार्थी असू शकतात. चॅरिटेबल ट्रस्टच्या बिल्डिंग ह्या लाभार्थी असू शकतात. आमच्या काही योजनांमध्ये गव्हर्नमेंटच्या बिल्डिंग्सना सुद्धा आम्ही हा लाभ उपलब्ध करून दिलेला आहे. गव्हर्नमेंटच्या बिल्डिंगमध्ये 100% अनुदानावर सुद्धा या पद्धतीच्या संयंत्राची आस्थापना करता येऊ शकते. पण त्या ठिकाणी त्या संबंधित जिल्हा परिषदेचे विभाग जे असतील, डीपीडीसी फंड्स असतील, त्या ठिकाणी जर तिथून जर हे पैशाची उपलब्धता होऊ शकली तर त्या जिल्ह्यांमध्ये शासकीय इमारतींवरती सुद्धा हे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतील. शेवटचा फोन घेऊया. साताऱ्याहून दत्तात्रय आपल्याशी बोलतायत. नमस्कार दत्तात्रय. हा नमस्कार. बोला. सलग प्रश्न विचारा. टीव्हीचा आवाज बंद ठेवा तुमच्या. हा बोलतोय मी. आपण जर शेतीमध्ये कमर्शियल हा प्रोजेक्ट उभा केला बर का. सलग प्रश्न विचारा दत्तात्रयजी. हा प्रश्न विचारतोय की कमर्शियल आपण प्रोजेक्ट उभा केला तर तो आर्थिकदृष्ट्या परवडेल का? बर, धन्यवाद तुमच्या प्रश्नासाठी. आता आपला प्रश्न असा आहे की कमर्शियली ह्या प्रकल्पाचा आपल्याला आस्थापना करता येऊ शकेल का? हा खरंच बऱ्याच लोकांना प्रेक्षकांना ह्यामध्ये खूप रस असू शकतो की शेतीसाठी जागा आपल्यापाशी उपलब्ध आहे पण तिथे शेती आपण करत नाही आहात, तेव्हा ह्या जागेवरती मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेचे प्रकल्प उभा करता येतील का? तर ह्याचा प्रश्नाचं उत्तर तांत्रिकदृष्ट्या बघितलं तर हो, अगदी शक्य आहे. कारण आपण खूप जर जागा आपल्यापाशी उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी सोलर पॅनल्स आपण उभा करू शकतो. तयार झालेली वीज जी आहे ती आपण त्या MSEDCL बरोबर म्हणजे आताची जी वितरण कंपनी आहे त्यांच्याबरोबर करार करून आपण त्यांना विकू शकतो. आता अशा स्वरूपाचे करार करण्याकरता कुठल्या स्वरूपाचं टॅरिफ ज्याला म्हणतो किंवा कुठल्या रेटनी त्यांनी खरेदी करावी ह्या संदर्भातले जे निर्देश उपलब्ध आहेत महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाकडून त्या निर्देशाच्या अनुषंगाने अशा प्रकारचे प्रकल्प उभा करता येऊ शकतील. पण यामध्ये निश्चित असं म्हणता येईल की महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे सध्या विजेची उपलब्धता खरंच खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि
असे प्रकल्प करण्याकरता त्यांना एक कायद्यानुसारची जी उभा करण्याची जी गरज आहे ती त्यांनी स्वतःची गरज त्यांची भागवलेली आहे. त्यामुळे आता ह्या उपर जाऊन प्रायव्हेट सेक्टर पार्टिसिपेशन म्हणजे खाजगी क्षेत्राच्या सहभागामधनं हे प्रकल्प जर उभा करायचे झाले तर त्यांना द्यावं लागणारा टॅरिफ हा एक वेगळा मुद्दा आहे आणि तो राज्य शासनाच्या स्तरावरती वेगळ्या पद्धतीने तो हँडल केला जातोय. आणि ह्यामध्ये आता कदाचित पुढे आणखी ज्या पॉलिसीज येतील आपण त्यामध्ये बघू की असे प्रकल्प केला जाऊ शकतो. पण ह्यात आणखी मला जरूर असं सांगावं असं वाटतं की केंद्र शासनाची एक सोलर पार्क अशी एक योजना आहे. सोलर पार्क किंवा अल्ट्रा मेगा सोलर प्रोजेक्ट, ज्याच्यामध्ये एका लोकेशनला 500 मेगावॅट पर्यंतचे एवढ्या मोठ्या कॅपॅसिटीचे प्रकल्प आपण उभा करू शकतो. आणि उभा करण्याकरता एक प्रवर्तक नाही, अशा असंख्य प्रवर्तकांनी एकत्र येऊन ते अशा पद्धतीचे प्रकल्प उभा करण्याची आपण कार्यवाही करू शकतो. त्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेंटिव्ह आहेत अवेलेबल. त्या पॉलिसीचे बरेच तपशील आहेत. हे तपशीलवार माहिती करून घेण्याकरता कदाचित आपल्याला आमच्या कार्यालयात भेट द्यायला लागेल. आपण आता त्याच संदर्भातली माहिती आपल्या सगळ्या प्रेक्षकांना देऊया की आपल्या मगासपासून आपण दूरध्वनी क्रमांक सांगणार होतो किंवा वेबसाईटची सुद्धा माहिती आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवणार होतो. तर दूरध्वनी क्रमांक काय आहेत आणि वेबसाईट कोणती आहे त्याची माहिती आता आपल्या प्रेक्षकांना आपण दाखवतो आहोत. जर या सगळ्याबद्दलची माहिती तुम्हाला हवी असेल, महाराष्ट्र राज्य विकास अभिकरण पुणे संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 020-266-14393 आणि 020-266-14403 आणि आपली वेबसाईट आहे www.mahaurja.com. आणि अधिक माहितीसाठी जर सरांना तुम्हाला ईमेल पाठवायचा असेल तर त्यांचा ईमेल ID gmre@mahaurja.com. ह्या सगळ्या गोष्टींची नोंद तुम्ही तुमच्याकडे करून ठेवा आणि सौर ऊर्जा पॅनल कशा पद्धतीने मदत मिळू शकते, सबसिडी किती मिळेल, कॉस्ट काय, या सगळ्याबद्दलची माहिती तुम्ही इथे जर तुम्ही फोन केलेत किंवा ईमेल पाठवलात किंवा वेबसाईटला भेट दिलीत तर अधिक सविस्तर आपल्याला मिळू शकते. आपल्या या सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवर बोलत असतो. तसं आपला बुधवारचा सखी सह्याद्रीचा विषय कोणता आहे त्याबद्दलची सुद्धा माहिती अगदी थोडक्यात आपण करून घेऊ आणि मग जाता जाता सरांना एकंदरीत सौर ऊर्जेचं महत्त्व सुद्धा विचारायचंय. बुधवारचा आपला सखी सह्याद्रीचा विषय काय आहे, कशावर बोलणार आहोत? ग्राहक संरक्षण हक्क आणि कायदे. जागतिक ग्राहक संरक्षण दिनानिमित्त आपला हा बुधवारचा कार्यक्रम असणार आहे. त्याच्यामध्ये सहभागी होतात अशोक भांगळे, अध्यक्ष, राज्य ग्राहक वाद निवारण आयोग महाराष्ट्र. आपल्याला संपर्काचे दूरध्वनी क्रमांक माहितीचे आहेतच आणि आपल्या कार्यक्रमांमध्ये तुम्ही सहभागी सुद्धा होऊ शकता फोनच्या माध्यमातून. आपल्या प्रतिक्रिया सुद्धा तुम्ही आमच्यापर्यंत नोंदवू शकता आणि प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी 2 माध्यमं आपल्याकडे आहेत. फेसबुक पेजला तुम्ही व्हिजिट करू शकता किंवा तुम्ही आम्हाला ईमेल सुद्धा पाठवू शकता. फेसबुक पेजला व्हिजिट करण्यासाठी www.facebook/sakhisayhadri.dd आणि ईमेल ID आपला आहे sakhisayhadri@gmail.com. याच ईमेल IDवर आपल्याला बुधवारच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर आधी तुम्ही ईमेल पाठवा आणि ईमेलच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही प्रश्न आमच्यापर्यंत नक्की पोहोचवू शकता. सर, जाता जाता आपल्याकडे एक साधारण 1.5 मिनिट आहे. सौर ऊर्जा भविष्यातलं ह्याचं महत्व काय असणार आहे, किती व्यापक स्वरूप सौर ऊर्जेचं असणार आहे, जाता जाता काय सांगा? ह्यामध्ये मला निश्चितच प्रकाश टाकावासा वाटेल. सौर ऊर्जेला खरंच जगभर महत्व आता वाढताना दिसतंय. कारण आपण पाहतो की हे कोळशाचे साठे किंवा पेट्रोलियम पदार्थ वरचेवर दिवसेंदिवस कमी होत आहेत आणि अपारंपरिक ऊर्जेच्या स्रोताचा वापर केल्याशिवाय आपल्याला तरुणोपाय नाहीये हे निश्चित आहे. चायनासारख्या देशांनी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याचं कारण एक आहे की चायना स्वतः त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात करायला लागला आहे. त्याचबरोबर भारतासारख्या खंडपुरा एवढा मोठा आपला देश आहे, या देशामध्ये सौर ऊर्जेला खरंच तरुणोपाय असणार नाहीये. आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेकडे जायला लागेल. आता ह्यात असं म्हणता येईल की आता परवाची मायापाशी जी रिसेंट माहिती आलेली आहे त्यात भारताने साधारणपणे 10,000 मेगावॅट एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण सौर ऊर्जेचे प्रकल्प उभा केलेत. इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी असं मी त्याला थोडंसं तांत्रिक भाषेमध्ये म्हणतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रकल्प 10,000 मेगावॅटचे आस्थापित करण्यामध्ये आपण यश मिळवलेलं आहे. हे जगामध्ये निश्चित स्वरूपात एक काही 4-5व्या नंबरचं म्हणता येईल इतक्या मोठ्या प्रमाणात आपण यश निश्चितच संपादन केलंय. पण ही पुरेशी नाहीये गोष्ट, कारण ऊर्जेची गरज आणि ही कायमस्वरूपी प्रचंड वाढणार आहे आणि मुळात आणि लोकसंख्या वाढ हा एक भाग त्यामध्ये आहे. त्यामुळे गरज वाढत असल्यामुळे ह्या ऊर्जेचे आपल्याला
वेगवेगळे वापर जे आहेत प्रकारचे ते करणं आवश्यक आहे. सौर ऊर्जेच्या वापरातून मोठ्या प्रमाणात प्रकल्प जर स्थापित करू शकलो तर हे आपण ग्रीडमध्ये तयार झालेली पॉवर आपल्याला फीड करता येईल, ग्रीडमध्ये आपल्याला निश्चितपणे घेता येईल. आणि आपण म्हणतो आहोत तसं की सूर्य आपल्या बरोबर निरंतर असतो, अक्षय ऊर्जा स्रोत आहे. त्यामुळे या मित्राला जर आपण रोजच्या वापरामध्ये अशा पद्धतीने त्याचा उपयोग केला तर ऊर्जा वापराचे आपले पर्याय आपल्यासाठी निश्चितच खुले राहतील. सर इकडे आलात आणि इतकी छान माहिती दिलीत, तुमचे मनापासून आभार मानते. आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानते, कारण खूप छान प्रश्न त्यांनी विचारलेत. नव्या कार्यक्रमात आपण भेटूया, पण आज मात्र आपण इथेच थांबतो आहोत. नमस्कार.